जनाब खुदा का नेक बंदा हे शब्द खरे करून दाखवले तर तुम्ही, म्हणजे शब्दाला जागलात। महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम असं म्हणाले होते, म्हणजे त्यांनी अनेक ठिकाणी असा उल्लेख केला होता की उद्धव सेना मुंबईत जिंकली तर खान महापौर होईल। पण ती संधी हुकली, म्हणजे जनतेनेच उद्धव ठाकरेंना ती संधी दिली नाही। आता काय करायचं हे अपयश उद्धव ठाकरेंना पचवता येत नव्हतं। आपले लाडके मुस्लिम मतदार दूर जातील, ते नाराज होतील, आता त्यांना कसं खुश करायचं? मग उद्धव जनाबांनी मुंबईत जी संधी हुकली ती परभणी सारख्या ग्रामीण महापालिकेत पटकावली। आता उद्धव जनाबांना जरा हायचं वाटलं असेल, कारण अखेर त्यांनी खानाला महापौरपदी बसवलं। पण मुंबईत संधी हुकली त्याचं किती ते दुःख। म्हणजे मुंबई महानगरपालिकेत भाजपच्या रितू तावडे यांनी महापौर पदाची आणि शिवसेनेच्या संजय घाडी यांनी उपमहापौर पदाची शपथ घेतली। सत्तारोहणाच्या पहिल्याच दिवशी भाजप, काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। बसायला जागा नसल्याचा आरोप करत काही काँग्रेस नगरसेवकांनी थेट व्यासपीठावरच ठिय्या आंदोलन केलं। नहीं, क्यों? आपको जगह है बैठने के लिए? मुझे भाषण करना। बसून घ्या। सभागृहाची गरिमा राखा। सभागृहाची नहीं, यहाँ नहीं, आप बैठिए। नहीं, सभागृहाची गरिमा राखा, मुंबईकरांचं लक्ष आहे। काँग्रेसच्या काही महिला नगरसेविका थेट जमिनीवर बसल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्र्यांची बहीण खुर्चीवर, लाडक्या बहिणी जमिनीवर असे फलक सुद्धा त्यांनी झळकावले। उपमहापौर बोलत असताना 50 खोके एकदम ओके, तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या। आता मुंबई महानगरपालिकेत असा गोंधळ आपल्याला वारंवार पाहायला मिळणारच आहे, कारण हे अपयश विरोधकांना काही पचवता येत नाहीये। पण ते काहीही असलं तरी अखेरीस जे मुंबईत करता आलं नाही ते परभणीत का होईना ठाकरेंनी करून दाखवलं। आणि ठाकरेंमुळे खान महापौर होईल हे अनेकांना त्यावेळी अतिशयोक्ती वाटत होतं, किंवा काहींना हे खोटं वाटत होतं, भाजपचा फेक नरेटिव्ह वाटत होता। त्या सगळ्यांना उद्धव जनाबांनी तोंडावर पाडलं। आता काही नावं वाचून दाखवते। बागबान मोहम्मद सुफियान मोहम्मद इब्राहिम, शेख हुसेना बानो शेख हबीब, बरीरा उम्मे रोमन डॉक्टर वरकतुल्ला, रईस खान सरफराज खान, सायरा बेगम अलीमुद्दीन, नौशीन फातिमा मोहम्मद अलीम कुरेशी, शरफुद्दीन सिद्दीकी इफ्तेखारुद्दीन, सबाह आफरीन अंसारी मोहम्मद अब्दुल साजिद, साबिहा बेगम हसन बजाव, सय्यद इक्बाल सय्यद खाजा, सय्यद समी सय्यद साहेब जान, तांबोळी जाहेदा परवीन आणि शेख रईस हबीब। आता तुम्हाला वाटेल ही कोणती नाव आहेत? तर ही आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची परभणी महापालिकेतील विजयी उमेदवारांची नावं। 65 नगरसेवकांच्या परभणी महापालिकेत 2026च्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या उबाठाचे 25 नगरसेवक आहेत आणि त्यांच्या महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसचे 12 नगरसेवक आहेत। म्हणजे एकूण नगरसेवक झाले 37। बहुमताचा आकडा पार झाला। शिवसेना उबाठाच्या 25 नगरसेवकांपैकी तब्बल 13 नगरसेवक हे मुस्लिम आहेत आणि त्यांचीच नावं मी तुम्हाला वाचून दाखवली। आणि काँग्रेसच्या 12 पैकी 8 नगरसेवक हे मुसलमान आहेत। 37 पैकी 21 नगरसेवक हे मुसलमान। परभणी महापालिकेची स्थापना झाली 2011 साली आणि 2012 पासून परभणी महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती। 2022 पर्यंत तिथे काँग्रेसचे 3 महापौर झाले, प्रताप देशमुख, मीना वरपुडकर आणि अनिता सोनकांबळे। परभणीमध्ये जर पाहिलं तर मुस्लिम लोकसंख्या ही सर्वाधिक आहे आणि मुसलमान ही काँग्रेसची हक्काची मतपेढी असूनही काँग्रेसने देखील आजपर्यंत तिथे मुसलमान महापौर बसवण्याचं धाडस केलं नाही, पण ते धाडस उबाठाने करून दाखवलं। पहिल्यांदाच निवडून आलेल्या सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांच्या गळ्यात जनाब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महापौर पदाची माळ घातली। उद्धव जनाब काहीही करू शकतात यावरून कळलं। अहो, जे काँग्रेसने धाडस दाखवलं नाही ते उद्धव ठाकरेंनी दाखवलं। शब्दाला ते जागलेत। उद्धव ठाकरे यांचं मुस्लिम प्रेम हे सर्वश्रुत आहे। उर्दू भवनाचा आग्रह असेल, अजान स्पर्धा असेल किंवा जनाब बाळासाहेब ठाकरे दिनदर्शिका, हे सगळं आपण पाहिलंय।
अहो इतकंच कशाला, उद्धव ठाकरे यांनी वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेल्या हिंदुत्वाची व्यवस्थित घडी करून मातोश्रीच्या तळघरात ठेवलंय. आज आपल्या वडिलांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करण्याची सुद्धा त्यांना चोरी झालीय. मुस्लिम लांगुल चालनाच्या एक एक सीमा उद्धव ठाकरेंनी पार केल्या आहेत आणि त्यावर कळस म्हणजे परभणीचा महापौर. मुस्लिम व्यक्ती महापौरपदी बसल्यानंतर संबंधित शहरात कट्टरता कशी वाढते किंवा इस्लामिक शक्तींना कसं बळ मिळतं हे लंडनसह विदेशातील अन्य शहरातील निवडणुकांवरून स्पष्ट झालंय. मालेगाव महानगरपालिकेत सुद्धा महापौरपदी नसरीन बानो शेख आणि उपमहापौरपदी शाने-ए-हिंद निहाल अहमद यांची निवड झाली. आता सत्तेत आल्यावर यांचे रंग कसे बदलतात ते जरा पहा. शासकीय कार्यालयात महाराष्ट्रातील थोर महापुरुष तसेच भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान यांना डावलून कोणाचा फोटो लावलाय तर टिपू सुलतान. ही तुमची खाजगी मालमत्ता आहे, तिथे टिपू सुलतानचा फोटो लावायला? हे फोटो घरी लावायचे. हे सरकारी कार्यालय आहे ना, मग शासकीय कार्यालयांचे काही नियम असतात, ते सगळ्यांनीच पाळायला हवे. मग तो हिंदू असो किंवा मुस्लिम. शेकडो ब्राह्मणांना फाशी देणारा, हजारो मंदिरांचा विध्वंस करणारा, लाखो हिंदूंचं धर्मांतरण करणारा, मुली महिलांवर बलात्कार करून त्यांना आपल्या जनानखान्यात ठेवणारा एक शासक हा महान किंवा स्वातंत्र्य सैनिक कसा असू शकतो? आता वाद झाल्यावर ही लोक काय म्हणतायत तर टिपू सुलतान हा ब्रिटिशांविरुद्ध लढणारा एक थोर स्वातंत्र्य सैनिक होता. ही लोक कधीच सुधारणार नाही. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर सगळ्या सीमाच पार केल्यात. त्यांनी तर टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानलं गेलं पाहिजे असं म्हटलंय. यांच्या बुद्धीची खरंच कीव करावीशी वाटते. म्हणजे हे असं म्हणून त्यांनी बौद्धिक दिवाळखोरीच दाखवून दिलीये. आणि हे पहा, संजय राऊत, ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला. 2015 साली काय बोलत होते आणि आता काय बोलतायत? जिंकून आल्यावर संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकू, संविधानिक पदावर बसल्यावर शासकीय कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो, परभणीत खान महापौर. म्हणजे गजवाए हिंदकडे वाटचाल सुरू आहे. अशा शहरांमध्ये लवकरच रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना मोकळी वाट मिळते. तिथे मशिदींची संख्या वाढते, मुस्लिमांची संख्या लक्षणीय वाढते. मग संशयित व्यक्तींचा वावर सुरू होतो, घुसखोरांना आश्रय मिळू लागतो, त्यांची अरेरावी सुरू होते आणि मग लवकरच तिथून हिंदूंना पळ काढावा लागतो किंवा त्यांना त्रास दिला जातो. म्हणजे एकीकडे मुंबईत महापौर पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर रितू तावडे यांनी मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम हाती घेतली. पण मालेगाव परभणीमध्ये त्यांच्यासाठी दारं उघडी केली जात आहेत. त्या उद्धव जनाब गाण्यात एक ओळ आहे, जब सबने अपने दर बंद किए आपने हमें गले लगाया. जब सबने अपने घर बंद किए आपने हमें गले लगाया. काफिरों को छोड़ के, काफिर म्हणजे कोण? हिंदू. काफिरों को छोड़ के मुसलमानों को पनाह दिया. काफिरों को छोड़ के आपने मुसलमानों को पनाह दिया. बरोबर आहे. अहो ही तर सुरुवात आहे. अजून काय काय पाहावं लागणार आहे काय माहित. उद्धव जनाब यांनी संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करण्याचा विडा उचललाय की काय काय माहित. असो, आजच्या भागात इथेच थांबते. पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.